नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे वर्दी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक 2 मे ह्या दिवशी आपण घेणार आहोत आपले IMP क्वेश्चन. तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, कारण येणारी नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर चला सुरू करूया आपण आपले आजचे 2 मेचे आपले IMP क्वेश्चन. तर आपला क्वेश्चन नंबर 1 आहे, दाभोळची खाडी कोणत्या नदीवर स्थित आहे? तर आपला बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, वशिष्ठ या नदीवर दाभोळची खाडी स्थित आहे. ऑप्शन नंबर 2, धरमतरची खाडी कोणत्या नदीवर आहे? तर आपला बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए, पाताळगंगा या नदीवर धरमतरची खाडी स्थित आहे. ऑप्शन नंबर 3, विजयदुर्गची खाडी कोणत्या नदीवर आहे? तर आपला बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी, शुक या नदीवर विजयदुर्गची खाडी आहे. ऑप्शन नंबर 4, महाराष्ट्रामध्ये एकूण किती बंदरे आहेत? तर आपला बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी, 50 एकूण बंदरे महाराष्ट्रामध्ये आहे. ऑप्शन नंबर 5, मुंबई बंदराची सुरुवात 1875 कोणत्या डॉकपासून झाली? तर आपला बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, ससून डॉक. ऑप्शन नंबर 6, भारतातील पहिले संगणकीकृत बंदर कोणते आहे? आपला बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, नामाशेवा बंदर JNP. ऑप्शन नंबर 7, सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती? तर आपला बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी, 440 एकूण किमी आहे. ऑप्शन नंबर 8, सह्याद्री पर्वतरांगेने एकूण किती क्षेत्रफळ व्यापलेले आहे? आपला बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी, 60,000 चौरस किमी. ऑप्शन नंबर 9, पश्चिम घाटातील सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर कोणते? आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अन्नामुडी. ऑप्शन नंबर 10, महाराष्ट्रातील सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर कळसुबाईची उंची किती आहे? बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 1646 मीटर. सालेर या शिखराची उंची किती मीटर आहे हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आपण उद्या मिळूया वर्दी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर. बाय.